तसेच माननीय सौ मालती खांडेकर, माजी पंचायत स्वागत करतील सौ सुवर्णा कोल्हे, खालापूर तलाठी. गावचे सरपंच माननीय सौ शिल्पा खांडेकर मॅडम तसेच सरपंच बीड खुर्द श्री भाऊ पवार या साहेब यांचे स्वागत करतील. त्याच्यामध्ये भोजन केलं जातं भोजन सरपण असतोच पण तरी असेल ना पावती खराब काढून जी पावती जी आता अर्धे त्याच्यामध्ये भोजन केलं जातं भोजन सरपण असतोच पण तरी असेल ना पावती खराब काढून जी पावती जी टाळ्यांचा आवाज येऊ द्या. पुष्पा भास्कर चव्हाण, कांडरोळी. नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच नावे महाराजस्व अभियान राबविण्याची संकल्पना पुढे आणली. ही संकल्पना माननीय नामदार श्री बावनकुळे साहेब, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून हे संपूर्ण महाराजस्व अभियान आज महाराष्ट्रभर राबवलं जात आहे. इथून पुढे 3 महिन्यामध्ये तारखा डिक्लेअर केलेल्या आहेत. हे महाराजस्व अभियान मंडळाच्या ठिकाणी होणार आहे. त्या तारखा आपल्याला यापूर्वी सांगण्यात आलेल्या आहेत. 7 मार्च आहे, 14 मार्च आहे, 25 मार्च आहे, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 8 मे आणि 15 मे अशा या 7 तारखांना आपल्या खालापूर तालुक्यामध्ये महाराजस्व अभियान आपण शिबिरं घेणार आहोत. त्याची सुरुवात आज आपण या जांभरुंग या ठिकाणी करत आहोत. मुळात अशी शिबिरं घेण्यामागे उद्देश शासनाचा असा आहे की शासन आहे तिथेच आहे, जागेवर आहे. आपल्याला ज्या सोयीसुविधा घ्यायच्या असतात त्या प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या कार्यालयामध्ये तिथे जायला लागतं. आपला कामाचा वेळ तिथे तुम्हाला बाजूला ठेवून तिथे त्या कार्यालयामध्ये येऊन तसे अर्ज करायला लागतात, तशी कागदपत्र प्रोव्हाइड करायला लागतात आणि मग आपल्याला जे काही दाखले आहेत, ज्या काही सेवा आहेत, ज्या काही सुविधा आहेत ते शासन आपल्याला देतं. परंतु नेमकं उलटं या शिबिरामध्ये आपण जाणार आहोत. उलटं म्हणताना की तुम्ही शासनाच्या दारी येण्यापेक्षा, कार्यालयात येण्यापेक्षा कार्यालय आणि हे शासन आपल्या दारी इथे आलेलं आहे. या परिसरामध्ये, या मंडळामध्ये, या गावांमध्ये ज्या काही अडचणी आहेत, आम्ही म्हणणार नाही या 15 सोयीसुविधा किंवा दाखले आणि बाकी विभागाच्या सोयीसुविधा याच दिल्या जातील. मी वारंवार म्हणतो की महसूल खातं जे आहे ते माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत, अपंगापासून अनाथापर्यंत, विधवेपासून वृद्धेपर्यंत आणि सर्वसामान्य शेतकरी आदिवासींपासून उद्योगपतीपर्यंत या सर्व प्रकारच्या नागरिकांना, सर्व जनतेला या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असतो. पालक डिपार्टमेंट म्हणजे पालक विभाग या भूमिकेतनं आम्ही सतत कार्यरत असतो. पण विभागाची व्याप्ती प्रचंड आहे, कामाचा पसारा खूप मोठा आहे. त्यामुळे प्रत्येकाला वेळेत न्याय दिला जाईल याची शक्यता नसते. म्हणजे एखादं काम करायचं आहे, आमचा प्रयत्न असतो पहा. म्हणजे एखादा अपघाती काहीतरी घटना घडते आणि तो ॲडमिट असतो कुठेतरी दवाखान्यामध्ये, आम्ही नेमकं सुट्टीवर असतो, तो शनिवार रविवार असतो आणि तो जो काही त्याचा 1 लाख रुपयाचा दाखला आहे किंवा ते रेशन कार्ड आहे ती देण्याची वेळ येते, कुठचंही कागदपत्र त्याच्याकडे नसतं.
तरी माझा तलाठी, माझा मंडळाधिकारी किंवा माझे अधिकारी ते प्रयत्न करून त्याच दिवशी त्याला तो दाखला, ते रेशन कार्ड देण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्याचं तिथे ऑपरेशन झालं पाहिजे. मानवतेच्या भूमिकेतनं शासन सतत प्रयत्न करत असतं, पण ह्या अशा घटना कधी समोर येत नाहीत. आणि लोकांची शासनाकडे, प्रशासनाकडे बघण्याची भूमिका एक प्रकारची निगेटिव्ह स्वरूपाची आहे, ती कुठेतरी बदलावी अशी भूमिका माननीय मंत्री महोदयांची होती. त्याच भूमिकेतनं आज आपण या महाशिबिरासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. आपण त्याची सुरुवात करत आहोत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1965-66 जेव्हा अस्तित्वात आली तेव्हापासून आपण येणे हा प्रकार ऐकतो. म्हणजे येणे हा म्हणजे तुम्ही काय म्हणतात की जो जमिनीच्या व्यवहारात आहे, ज्याची जमीन आहे त्याला येणे हा प्रकार माहीत आहे. कलेक्टर येणे, मोठे मोठे बोर्ड लागलेले असतात पहा. कधी हायवेला गेलात, रस्त्याला गेलात किंवा कुठे प्लॉटिंग असेल, जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने येणे झालेले प्लॉट्स. हे येणे काय आहे? मुळात हे बळीचं राज्य होतं, शेतकऱ्यांचं राज्य होतं. ही जमीन शेतकऱ्यांची होती. जेव्हा शेतकरी ही जमीन विकतो किंवा ती विकसित करायला इच्छितो किंवा शेती न करता शेती व्यतिरिक्त त्याचा उपयोग करायचा ठरवतो, तेव्हा त्याला जिल्हाधिकाऱ्यांची परमिशन घ्यायला लागते, अकृषिक परवानगी घ्यायला लागते, म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर. मागच्या या 60-70 वर्षाच्या काळामध्ये येणे केले जायचे, कलेक्टरांची परवानगी घेऊन हे प्लॉट्स, ही जमीन विकसित केली जायची. या शासनाने, या प्रशासनाने आता ही येण्याची अट रद्द केलेली आहे. कुठचीही परवानगी आता आपल्याला लागणार नाहीये, जिल्हाधिकाऱ्यांची लागणार नाहीये, तहसीलदारांची लागणार नाहीये. तुम्हाला शेती व्यतिरिक्त जमिनीचा जर इतर वापर करायचा असेल तर तुम्ही तो बिनधास्तपणे करू शकता. अटी शर्ती आहेत, निश्चित आहेत. त्याचं रिझर्वेशन कुठलं आहे, तो कुठल्या विभागात येतो, तो रेसिडेन्शियल झोन आहे की अजून काय आहे, ह्या गोष्टी तुम्हाला बघायला लागणार. ते बेसिक अटी आहेत. त्या अटी पाळून तुम्हाला तुमच्या जमिनीचा विकास इथून पुढे करता येणार आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये, ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे जी प्रक्रिया आहे, मान्यता, लायसन्स राज, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू संपुष्टात येणार आहेत. प्रशासन विरहित शासन म्हणजे प्रशासनाची कुठलीही मान्यता, सँक्शन, परवानगी, लायसन्स या गोष्टी भविष्यामध्ये लागणार नाहीत. त्याच्याकडे शासनाचा पाठपुरावा आहे, आग्रह आहे, वाटचाल आहे. त्याच भूमिकेतनं आता आपण येण्याची अट रद्द केली. तुकडेबंदीची सुद्धा सेम आहे. तुकडेबंदी हा प्रकार प्रचंड किचकट आणि तो जुलमीच कायदा होता असं आपण म्हणूया. की एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याला मुलीचं लग्न आहे, मुलाचं शिक्षण आहे, याच्याकरता थोडासा जमिनीचा तुकडा जर विकायचा असेल तर तो विकता येत नव्हता. त्याला ती पूर्ण जमिनीची अट होती की या क्षेत्रापर्यंत म्हणजे 20 आरपर्यंत, म्हणजे अर्धा एकर क्षेत्र त्याला ऍटलिस्ट विकायला लागायचं. त्याला 2 गुंठे विकून जरी काम भागणार असेल तरी त्याला 20 आरची अट असल्यामुळे त्याला ती जमीन विकता यायची नाही, किंवा ज्यांनी घेतली त्याचं नाव सातबाऱ्यावरती यायचं नाही. ह्या अशा ज्या अटी आहेत, जाचक अटी आहेत, त्या सगळ्या शासनाने आता रद्द केलेल्या आहेत. याची प्रसिद्धी आणि प्रसार करावा जनतेमध्ये, ही भूमिका या शिबिरामागे होती. आणि या ज्या नियमित स्वरूपाच्या आमच्या सेवा आहेत, जे कार्यालयामध्ये येऊन तुम्ही घेता, दाखले आहेत, विद्यार्थ्यांचे उत्पन्नाचे दाखले आहेत, रहिवासाचे दाखले आहेत, जातीचे दाखले आहेत, असंख्य प्रकारचे दाखले आहेत. ते दाखले प्राप्त करून घेण्यासाठी आता तुम्हाला तिथे येण्याची गरज नाही. या शिबिरामध्ये तुम्ही फॉर्म भरून द्या, तुम्हाला तातडीनं त्याचे सर्व प्रक्रिया पूर्ण करून, सोपस्कार पूर्ण करून ते दाखले तुम्हाला घरपोच दिले जातील. महसूल खात्यांच्या सेवा ज्या आहेत त्याचप्रमाणे भूमी अभिलेख विभागाच्या सेवा आहेत, त्याही सेवा आपल्याला द्वारपोच मिळणार आहेत. या मंडळाच्या या शिबिरामध्ये आपल्याला मिळणार आहेत. आपण फक्त ऍप्लिकेशन करायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठचाही कागद आम्हाला लागणार नाही. कृषी विभागाच्या सेवा आहेत, ज्या सबसिडीज आहेत, जी बियाणं आहेत, जे फर्टिलायझर्स आहेत, ज्या योजना आहेत किंवा विविध योजना आहेत, या योजनाच्या संदर्भाने सुद्धा कृषी विभाग इथे आपल्या यासोबत काम करणार आहे. त्याचप्रमाणे इतर जे सगळे डिपार्टमेंट्स आहेत, हे सगळे डिपार्टमेंट्स एकाच छताखाली आणण्याचं प्रयोजन या शिबिराच्या निमित्ताने शासनाने ठरवलेलं होतं. आणि निमित्ताने आपण आज खालापूर तालुक्यामध्ये या सर्व सोयी सुविधा या शिबिराच्या निमित्ताने आपण या सर्व मंडळातील सर्व नागरिकांना, सर्व जनतेला आपण देणार आहोत. फक्त दाखले काढण्यापुरतं हे शिबिर मर्यादित न राहता शासनाच्या ज्या काही योजना आहेत, जे कार्यक्रम आहेत, त्याची प्रसिद्धी योग्य पद्धतीने व्हावी, नागरिकांना त्याची माहिती व्हावी, ही भूमिका त्यामागे होती. जसं की ॲग्रिस्टॅगची नोंदणी आहे, PM किसानची नोंदणी आहे, या पण आपल्याला याची माहिती आपण घ्यावी. नोंदणी झाली नसेल तर ती नोंदणीही करून घ्यावी. ग्रामीण भागामध्ये जे काही आपलं शेतजमिनी आहेत, त्या शेतजमिनीमध्ये रस्त्यांचे वाद प्रचंड आहेत.
बघा, महाराजांनी शिवरस्ते जे म्हणतो ते महाराजांच्या काळात झाले. पानंद रस्ते, जे ज्याला आपण इकडे गोवंड रस्ते म्हणतो, शेत रस्ते किंवा वहिवाटीचे रस्ते, या रस्त्यांवरती असलेलं अतिक्रमण काढून त्याला पुरेसं रुंदीकरण करून त्याचं मजबूतीकरण करताना त्याला फंड CSR मधनं प्राप्त करायचे आहेत किंवा लोकसहभागातून हे रस्ते करायचे आहेत. हे रस्ते करून त्यावरचं अतिक्रमण बाजूला करून त्याला नंबर द्यायचे आहेत. नंबर देण्याचं काम हा भूमी अभिलेख विभाग करणार आहे. त्या रस्त्याला नंबर पडल्यानंतर तो रस्ता ज्या सर्वे नंबरमधनं ज्या गटामधून तो जातो त्या गटातील दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती या रस्त्याची नोंद होणार आहे, जेणेकरून भविष्यामध्ये पुढच्या पिढीमध्ये रस्त्यावरनं वाद होणार नाहीत, अतिक्रमणावरनं वाद होणार नाहीत आणि त्या जमिनीच्या म्हणजे आपण म्हणतो ना की रस्ता लहान केला जातो काही ठिकाणी बांध मध्ये घेतला जातो. ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टी, ह्या गोष्टी भविष्यामध्ये उद्भवणार नाहीत. याची काळजी सुद्धा शासनाने या शिबिराच्या निमित्ताने, या योजनांच्या निमित्ताने घेतलेली आहे. त्याची सही घ्यायला लागायची सातबाऱ्यावरती, आता त्याची आवश्यकता नाही. तुम्ही जर तो बारकोडवाला सातबारा घेतला तर तुम्ही या भारत देशामध्ये, या महाराष्ट्र राज्यामध्ये करता. हे अशा प्रकारचं जे प्रबोधन आहे, अशा प्रकारची माहिती जी आहे, या माहितीचा प्रसार या शिबिराच्या निमित्ताने आम्हाला करायचा आहे. आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवल्यानंतर तुम्ही ह्या बाकीच्या सर्वसामान्य सर्व जनतेपर्यंत, आपल्या सहकार्यापर्यंत, आपल्या नातेवाईकांपर्यंत ती पोहोचवायची आहे. हेच या शिबिराचं उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट समोर ठेवून आज आपण इथे जांभरून येथे आज इथे जमलेले आहोत. त्याकरिता सर्वांचे धन्यवाद, या स्टेजवरील सर्व मान्यवरांचे धन्यवाद आणि सर्व जे अधिकारी कर्मचारी आज इथे काम करणार आहेत त्यांनाही मी शुभेच्छा देतो. हे जे शिबिर आहे ते फक्त आजच्या दिवसापुरतं मर्यादित न राहता तुम्ही नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा तुमच्या जे काही अर्ज आहेत, दाखले आहेत किंवा तुमचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते सर्व आमच्या मंडळाधिकाऱ्यांकडे, आमच्या तलाठ्यांकडे जमा करा. त्याची निश्चित दखल घेऊन आपल्याला त्या सुविधा पुरवण्याचा आम्ही निश्चितपणे 100% प्रयत्न करू आणि ते वेळेत देण्याचा प्रयत्न करू.